मराठ्यांच्या 82 वर्षांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा वसईचा किल्ला सध्या दुरावस्थेच्या छायेत आहे। दुर्लक्ष आणि दुरुस्ती याच्या अभावी किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक दरवाजे कोसळण्याच्या स्थितीत आहेत। दर्या दरवाजाची तटबंदी 4 दिवसांपूर्वी मोठ्या वृक्षांच्या मुळांमुळे आणि वाढलेल्या झाडीमुळे कोसळून पडली। या आधी देखील किल्ल्याचा दर्या दरवाजा ढासळल्याची घटना घडली आहे। उर्वरित भाग देखील धोकादायक बनला आहे। केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याकडे गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। परिणामी बुरुज आणि तटबंदी जीर्ण अवस्थेत आहे। येत्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे कोसळण्याची शक्यता आहे। किल्ल्याच्या लगत असलेल्या संत गोन्सालो गार्सिया चर्च परिसरामध्ये देखील बुरुजाचे दगडसैल झाले असून हा भाग कधीही ढासळू शकतो। त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे। किल्ल्यातल्या बुरुजांची आणि तटबंदीची अवस्था फारच दयनीय आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये याच्यावरती वाढलेल्या मोठमोठ्या पिंपळ वृक्षामुळे ही तटबंदी समुद्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कोसळून एक ऐतिहासिक हानीसुद्धा आणि मनुष्य हानी होण्याचा पण जास्त धोका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।